नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण इयत्ता 8वीच्या मुलांसाठी क्षेत्रफळ हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत। आज लेक्चर नंबर 5 बघणार आहे। या आधीचे लेक्चर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने आपण इयत्ता 8वीचे बाकीचेही प्रकरण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओज असतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। सराव संच 15.5 आपण या ठिकाणी बघत आहोत आणि त्यामधला पहिला प्रश्न काय आहे तो बघूया। काय सांगितलेलं आहे बघा, खालील भूखंडाच्या आराखड्यावरून त्यांची क्षेत्रफळे काढा। भूखंड म्हणजे हा जो आकृती दिलेली आहे त्या आकृतीचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे। म्हणजे पुस्तकात दिलेली जो पहिला प्रश्न आहे, जी पहिली आकृती आहे ती आपण या ठिकाणी लिहून घेतलेली आहे, म्हणजे काढून घेतलेली आहे आणि त्याचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे। पण आता क्षेत्रफळ काढायचे म्हणजे काय करणार आहे? आता ह्या आकृतीसाठी कुठलं सूत्र आहे का? तर नाही। त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर आकृतीचे निरीक्षण करायला लागेल, आकृतीचे भाग करून घ्यावे लागतील आणि प्रत्येक भागाचं क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या भागांची काय करायला लागेल, बेरीज करायला लागेल क्षेत्रफळांची। म्हणजेच आपल्याला काय मिळेल तर एकूण आकृतीचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। आता पहिल्यांदा बघूया कुठल्या कुठल्या आकृती या ठिकाणी तयार झालेल्या आहेत। पहिली आकृती काय होती बघा, तर PQA हा आपला पहिला जो त्रिकोण आहे तो आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर बघा QACR हा आपला काय आहे तर समलंब चौकोन आहे। त्यामुळे समलंब चौकोनाचं जे सूत्र आहे ते वापरून त्याचा जे क्षेत्रफळ आहे ते काढू शकतो आपण। त्याच्यानंतर बघा RCS किंवा SRC ही तिसरी आकृती आहे या ठिकाणी, ज्याचा पाया आणि उंची आपल्याला माहिती आहे, त्रिकोण आहे, त्याचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आता दोन आकृत्या तयार होतात, एक तर PBT आणि दुसरी BTS। ह्या दोन आकृत्यांचे वेगळे वेगळे क्षेत्रफळ काढू शकतो किंवा काय करू शकतो बघा, तर PST हा एकच त्रिकोण या ठिकाणी घेऊन आपण एक चौथी आकृती, ह्या दोन्ही म्हणजे ह्या दोन्ही आकृतीचं काय होणार आहे, एक चौथी आकृती तयार होती। किंवा आपण ह्या त्रिकोणाचे वेगळे क्षेत्रफळ काढू शकतो, ह्या त्रिकोणाचे वेगळे क्षेत्रफळ काढू शकतो आणि सगळ्यांची बेरीज करू शकतो, किंवा हे एकच त्रिकोण मोठा घेऊन काय करू शकतो आपण, क्षेत्रफळ काढू शकतो। ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया एक एक करून क्षेत्रफळ काढायला। पहिल्यांदा आपण काय करणार आहे, जे पहिले कोणते त्रिकोण किंवा कोणत्या आकृत्या तयार झालेल्या आहेत हे पहिल्यांदा लिहून घेऊया। म्हणून आकृतीमध्ये काय दिलेलं आहे बघा, त्रिकोण। कुठला त्रिकोण आहे पहिला आपला, तर PQA, नंतर अजून कुठला आहे RCS त्रिकोण, RCS व त्रिकोण कुठला आहे आपला, मोठा त्रिकोण घेणार आहे आपण PTS किंवा STP घेऊ शकतो। PTS हे त्रिकोण आहेत। त्याचप्रमाणे बघा AQRC हा काय आहे, चौकोन। AQRC हा समलंब चौकोन आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, एक एक करत काय करायचंय, क्षेत्रफळ काढत जायचंय, बरोबर आहे। आता पहिलं क्षेत्र आपण काय करणार आहे, त्रिकोण PAQ किंवा PAQ किंवा QAP या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आहे। म्हणून त्रिकोण एरिया म्हणजे आपलं काय असतं, क्षेत्रफळ। त्रिकोण PAQ चे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, 1/2 पाया म्हणजे काय बघा या ठिकाणी, तर PA आहे, बरोबर आहे। म्हणजे लांबी PA गुणिले उंची काय आहे या ठिकाणी बघा, QA ही काय आहे, उंची आहे, म्हणून QA, बरोबर आहे। म्हणजेच बघा 1/2 पाया किती दिलेला आहे आपल्याला, 30 गुणिले उंची किती दिली आहे, 50 दिलेले, हा पाया 30 उंची 50, बरोबर आहे। आडवा भागाकार पद्धत आलेली आहे आणि आडवा भागाकार कसा करायचा त्याची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये, त्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीने भागाकार, अपूर्णांकांचा भागाकार, वजाबाकी, बेरीज,
किंवा दशांश अपूर्णांकांचा गुणाकार भागाकार ह्याचे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत. त्याची ही लिंक आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. या ठिकाणी बघा भाग जातो म्हणून इथं बघा बेके बे, बे पंचे 10, 15 पाचे 75 झाले आणि इथले एक शून्य 14 मीटर. मीटर मध्ये एकक दिलेले आहे प्रश्नामध्ये. ठीक आहे. त्याला नंबर 1 दिले. ठीक आहे. हे झालं आपल्या पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता आपण काय करूया, दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढूया. म्हणून त्रिकोण कुठला आहे बघा, तर RCS चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. पायाची लांबी किती आहे आपली CS बरोबर आहे, गुणिले उंची किती आहे RC बरोबर आहे. म्हणून 1/2 गुणिले पाया किती आहे बघा इथं 60 आहे आणि उंची 25 आहे. म्हणून 60 गुणिले 25. परत एकदा 60 ला भाग जातो म्हणून इथं भाग झालेला बेत्रिक 60 बे शून्य शून्य म्हणजेच बघा 25 त्रिक 75 आणि 1 शून्य इथं आले 14 सेमी. ठीक आहे. ह्याला नंबर 2. सेमी नाही ऍक्च्युली मीटर मध्ये एकक दिलेले आहे त्यामुळे 14 मीटर येणार बरोबर आहे. हे झालं पहिल्या आणि दुसऱ्या त्रिकोणाचं. आता जो राहिलेला तिसरा त्रिकोण आहे त्याचे क्षेत्रफळ काढायचे आहे. म्हणून त्रिकोण TTS मध्ये आता या ठिकाणी बघा पाया, पाया म्हणजे काय आपली तर लांबी PS आहे. ठीक आहे. पण या लांबीमध्ये आपल्याला काय करायला लागेल, कुणाकुणाची बेरीज करायला लागेल बघा इथं, तर लांबी PA अधिक लांबी AL AB आहे प्लस लांबी BC अधिक लांबी CS. ठीक आहे. आता या सगळ्या लांबींची बेरीज केली तर किती होती बघा 30 अधिक 30 अधिक 30 अधिक 60. इथं बघा 3 आणि 3 6 झाले, 6 आणि 3 9 झाले आणि 9 आणि 6 किती होतात तर 15 होतात. म्हणजे 150 मीटर काय झालेली आहे लांबी PS झालेली आहे बरोबर आहे. आणि उंची तर आपल्याला किती दिलेली आहे 30 मीटर दिलेली आहे. म्हणून त्रिकोण कुठला त्रिकोण घेतला आपण तर PTS हा त्रिकोण घेतला. PTS चे क्षेत्रफळ 1/2 गुणिले लांबी कशाची आहे आपली तर पाया, कुठला पाया आहे PS गुणिले लांबी उंची काय आहे आपली BT. हे L म्हणतो त्यालाच आपण लांबी असं संबोधतो. म्हणून काय म्हटलं लांबी PS गुणिले लांबी BT. म्हणून बघा 1/2 गुणिले PS गुणिले PT. PS आताच काढला आपण तो होता आपला 150 आणि BT किती दिलेली आपल्याला उंची तर 30 दिलेली आहे बरोबर आहे. परत एकदा दोन्ही भाग घालवणार आहे म्हणजेच किती आले बघा बेसाती 14 1 राहिले आणि बे पंचे 10 75 आले. 5 त्रिक 15 हाताला 1 7 त्रिक 21 आणि 1 22 आणि इथला 1 शून्य. तुम्हाला जर डायरेक्ट गुणाकार करता येत नसेल तर तुम्ही रफ वर्क मध्ये करू शकता आणि उत्तर या ठिकाणी लिहू शकता. हे आले 14 मीटर. ठीक आहे. आता बघा ह्या आकृतीचे काढले क्षेत्रफळ, ह्या आकृतीचे काढले आणि ह्या आकृतीचे पण काढले, राहिले फक्त ह्या आकृतीचे. म्हणून चौकोन कुठला आहे आपला AQRC चे क्षेत्रफळ बरोबर काय असं 1/2. सूत्र काय आपलं तर 1/2 गुणिले काय आहे समांतर बाजूंची लांबींची बेरीज गुणिले उंची. हे आपलं काय आहे सूत्र आहे बरोबर आहे. म्हणजेच काय झालं बघा 1/2. आता समांतर बाजू कुठल्या आहेत तर QA आणि RC या दोन समांतर बाजू आहेत बरोबर आहे. म्हणजेच कंसात काय आले बघा तर 50 अधिक 25 आले गुणिले उंची किती आहे आपली तर इथं बघा AC म्हणजे हे 30 आणि हे 30 म्हणजेच काय झाले 60 आले उंची बरोबर आहे. आता इथं भाग घालवा किंवा एक काम करा ह्या स्टेपच्या आधी जे उंची आणि हे आहे ते लिहून घ्या. म्हणजे इथं काय आले 1/2 गुणिले समांतर बाजू कुठल्या आहेत आपल्या तर लांबी QA अधिक लांबी कुठली असणार आहे RC असणार आहे बरोबर आहे. कंस पूर्ण केला गुणिले उंची किती आहे आपली तर या ठिकाणी उंची AC आहे म्हणून AC घेतली. ठीक आहे. आता किमती टाका 1/2 गुणिले QA म्हणजेच काय आलं आपलं तर 50 अधिक हे 50 अधिक 25 समांतर बाजूंची बेरीज गुणिले AC म्हणजे ह्या दोघांची 30 अधिक 30 म्हणजे किती झाले 60 झाले बरोबर आहे. बघा 1/2 गुणिले आधी बेरीज करून घेतो आपण म्हणून बेरीज करून घेतली. इथं आले 5 हे 7 गुणिले 60 दोन्ही भाग 2 त्रिक 6 बे शून्य शून्य बरोबर आहे.
5 त्रिक 15, हातच्याला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22 झाले आणि इथे एक 0 आले. बरोबर आहे, 4 मीटर. आता बघा आपल्याला नंबरिंग दिलेलं, ह्याला पहिला, ह्याला दुसरा, हे तिसऱ्या आकृतीचं आहे आणि हे काय आहे, चौथ्या आकृतीचं आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला काय करायचंय तर एकूण पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ काढायचंय. म्हणून क्षेत्रफळ काय असणार आहे बघा आपलं, तर PQRST बरोबर काय असणार आहेत बघा. आता ज्या ज्या आकृत्या घेतल्या त्या सगळ्या आकृत्या आपल्याला एकत्र करायच्या. म्हणजे पहिल्या क्षेत्रफळ कशाचं काढलं तर एरिया ऑफ अ ट्रायंगल PAQ म्हणजे त्रिकोण PAQ चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण कुठला आहे आपला RCS चे क्षेत्रफळ अधिक दुसरा त्रिकोण घेतला होता तिसरा आपला तर PTS चे क्षेत्रफळ अधिक चौकोन कुठला होता आपला तर AQRC चे क्षेत्रफळ. आता या सगळ्यांच्या किमती टाका. पहिल्याची किंमत किती होती आपली तर 750 होती. बरोबर आहे. दुसऱ्याची किती होती 750 अधिक तिसऱ्याची किंमत किती होती 2250 आणि ती चौथ्याची पण होती 2250. आता या सगळ्यांची बेरीज करा. 750 750 2250 आणि 2250 बरोबर. 0 आले. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15 आणि 5 20, 2 आले इथं. 7 आणि 7 14, 15 16, 17 18 19 20, परत 2 आले. 2 4 आणि 6 म्हणजे किती आले आपले 6004 मीटर हे असणार आहे आपलं उत्तर. म्हणून इथं खाली लिहू शकता त्या भूखंडाचे क्षेत्रफळ हे 6004 मीटर इतके आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघतोय म्हणजे दुसरी आकृती बघतोय. कुठली आकृती आहे बघा तर ABCD आणि E या आकृतीचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. त्याचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा हा एक त्रिकोण आहे, इथं दुसरा त्रिकोण आहे आणि हे म्हणजे हा पूर्ण मिळून हा तिसरा त्रिकोण आहे आपला. ठीक आहे. आता पहिल्या त्रिकोणाचं जर निरीक्षण केलं या ठिकाणी तर बघा AE ची बाजू या ठिकाणी आपल्याला दिलेली नाही पण या ठिकाणी आपल्याला लंब दिलेला आहे म्हणजे उंची झालेली आहे किंवा पायथागोरस प्रमेय वापरून आपण काय करू शकतो पाया काढू शकतो आणि त्याच्यानंतर त्याचे क्षेत्रफळ काढू शकतो. दुसऱ्या त्रिकोणामध्ये उंची कुठेही आपल्याला दिलेली नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला हिरोचा फॉर्म्युला म्हणजे हिरोचं सूत्र या ठिकाणी आपल्याला वापरावं लागेल आणि तिसऱ्या आकृतीमध्ये परत एकदा आपल्याला उंची आणि पाया दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरावं लागेल आणि सोडवावं लागेल त्रिकोणाच्या क्षेत्रफळात. बरोबर आहे. म्हणजे 3 त्रिकोण आहेत. पहिल्यांदा काय करायला लागेल पहिल्या त्रिकोणाचा पाया काढून घ्यावा लागेल. म्हणून आकृतीमध्ये त्रिकोण काय दिलेला आहे ABE व त्रिकोण दुसरा आहे आपला BCE व त्रिकोण शेवटचा त्रिकोण आहे आपला CDE हे त्रिकोण आहेत. बरोबर आहे. म्हणजे 3 त्रिकोण आपल्याला दिलेले आहेत. म्हणून त्रिकोण ABE मध्ये काय आहे बघा तर कोन A बरोबर 90 अंश या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आपण आता या ठिकाणी काय करणार आहे बघा तर पायथागोरसच्या प्रमेयावरून म्हणजे कुठला तर त्रिकोण ABE हा त्रिकोण घेतलेला आहे आपण. म्हणून आता पायथागोरसचा प्रमेय काय असतो तर 90 अंशाच्या कोनासमोरील बाजू म्हणजेच कर्ण असते. तर कर्णाचा वर्ग म्हणजेच काय आपला तर BE चा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजू कुठल्या आहेत आपली एक तर AB त्याचा वर्ग अधिक दुसरी कुठली आहे आपली तर लांबी AE त्याचा वर्ग. बरोबर आहे. कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. बरोबर आहे. कर्ण दिलेला आहे म्हणून इथं लिहिलं 30 चा वर्ग. AB दिलेली आहे का दिलेली आहे 24 चा वर्ग अधिक AE दिलेलं आहे का नाही दिलेलं ते आपल्याला काय काढायची आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघा 30 चा वर्ग किती असतो किंवा एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला हा 30 चा वर्ग तसाच ठेवा वजा हा 24 चा वर्ग केला आणि इथं आपण AE चा वर्ग केला म्हणजे लांबी AE चा वर्ग. आता A वर्ग वजा B वर्ग असेल त्यावेळेला आपण काय करतो तर बेसिक सूत्र म्हणा त्या सूत्रामध्ये काय असतं तर A वजा B आणि A अधिक B असं सूत्र आहे आपण जे आपण 7वीच्या वर्गात शिकलेलो आहे. म्हणजे इथं बघा
30 वजा 24 आणि 30 अधिक 24 हे वर्ग न करत बसता डायरेक्ट या पद्धतीनेही आपण सोडवू शकतो. 30 मधनं 24 गेले, किती राहिले? 6 गुणिले या ठिकाणी बघा हे 4 आणि हे 5 झाले, बरोबर लांबी AE चा वर्ग, बरोबर आहे. दोघांचा गुणाकार केला, साइन चौक 24 2 आले, साई पंचे 30, 30 आणि 2 32 झाले, म्हणजे इथं 324 आले, बरोबर लांबी AE चा वर्ग. वर्गमूळ घेतलं तर AE म्हणजे 324 हा कशाचा वर्ग आहे? तर 18चा वर्ग आहे, म्हणून हे AE ची लांबी ही किती आलेली आहे आपली? तर 18 आलेली आहे, बरोबर आहे. म्हणून कुठला त्रिकोण आहे आपला? तर ABE चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया काय आपला? तर लांबी AE आहे आणि गुणिले उंची काय आहे? तर AB आहे, बरोबर आहे. म्हणजेच 1/2 पाया किती आहे आपला? तर 18 गुणिले उंची किती आहे? तर 24 आहे, बरोबर आहे. 92 18 आले, 9 चौक 36 3 आले, 9 दोन्ही 18, 18 आणि 3 किती येतात? तर 21 आले. 216 काय असणार आहे? चौ मीटर. हे पहिलं झालं, बरोबर आहे. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ निघालं, बरोबर आहे. आता दुसऱ्या त्रिकोणाचं, म्हणून त्रिकोण कुठला घेतला आपण? BCE मध्ये, ठीक आहे. आता इथं या ठिकाणी आपल्याला तिन्ही बाजू दिलेल्या आहेत, यामध्ये आपल्याला पाया आणि उंची दिलेली आहे का? तर नाही दिलेली, तिन्ही बाजू दिलेल्या आहेत, त्यामुळे हिरोचं सूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहे. म्हणजे पहिली बाजू 30 दिलेली आहे, B बरोबर 26 दिलेले आहे आणि C बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला? तर 28 दिलेलं आहे. म्हणजे पहिली, दुसरी आणि तिसरी बाजू, बरोबर. म्हणून हिरोचे सूत्रावरून पहिल्यांदा आपण काय करणार? यस. यस म्हणजे काय असतं? तर अर्ध परिमिती असती, बरोबर आहे. ती काय असती? तर A अधिक B अधिक C छेद 2. आता A अधिक B अधिक C म्हणजेच काय झाले बघा? 30 अधिक 26 अधिक 28 छेद 2, ठीक आहे. आता गणित आपण थोडं छोट्या ह्याच्यात लिहितोय, कारण गणित खूप मोठं असल्यामुळे पूर्ण गणित बोर्डवरती आपल्याला बसवायचं आहे, म्हणून, ठीक आहे. या ठिकाणी बघा 6 12 13 14 हातच्याला 1 आले, इथे 3 आणि 3 6 7 8 झाले आणि छेद 2 भाग घालवला, परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे, म्हणून बघा 2 चौक 8 2 दोन्ही 4 म्हणजे यस बरोबर किती आले आपले? 42 झाले. म्हणून त्रिकोण कुठला आहे आपला? तर BCE चे क्षेत्रफळ बरोबर कर्णी चिन्हात यस कंसात यस वजा A यस वजा B आणि यस वजा C, म्हणून यस. यस किती आहे आपला? तर 42. 42 वजा पहिली संख्या 30, म्हणून 30 वजा केली. दुसरी काय आहे? 42 वजा 26 आणि तिसरी आहे 42 वजा 28, ठीक आहे. म्हणजेच किती आले बघा या ठिकाणी? हे 42 तर तसेच राहिले, गुणाकाराचं चिन्ह असते यामध्ये. 42 मधून 30 गेले, म्हणजे 2तनं 0 गेले, 2 राहिले, 4तनं 3 गेले, 1 राहिले, म्हणजे 12 राहिले. 42 मधनं 6तनं हे 6 राहिले, हातच्याला 1 आला, म्हणजे 1 16 राहिले. या ठिकाणी बघा 42 वजा 28 आहे, म्हणजे 12तनं 8 गेले, 4 राहिले, हातच्या दिला 1 14 राहिले, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा असे फॅक्टरायझेशन करा जे तुम्हाला सोप्या पद्धतीने जो पटकन नंबर बाहेर काढू शकतो. म्हणजेच बघा आता 42 आहे, 42चं काय होऊ शकतं बघा? 6च्या पाड्यात आहे, साई 7 42 आहे, त्यामुळे इथं बघा साई 7 42 घेतले, इथं 12 म्हणजे साई दोन्ही 12 आले. इथं 16चे फॅक्टर म्हणजेच आपण काय करू शकतो? 4 गुणिले 4 म्हणजे 2 वेळा तेच फॅक्टर आले आणि 14 म्हणजे 4 7 7 दोन्ही 14 आले, बरोबर आहे. आणि या प्रत्येक नंबर मधला एक एक नंबर आपण बाहेर घेऊ. तुम्ही मूळ संख्यांचे अवयव काढून त्यातून मूळ संख्या बाहेर काढल्या तरीही चालतील. म्हणजे इथं बघा 6 6 2 दोन्ही 2 दोन्ही असं केलं तरीही चालेल, किंवा मोठे अंक एकच अंक 2 वेळा येत असेल तर त्या पद्धतीने केलं तरीही चालतं. म्हणजेच बघा इथं पण 6 आले, इथं पण 6 आले, त्यातला एक 6 बाहेर काढला, इथं 7 आहे, इथं 7 आहे, ह्यातला एक 7 बाहेर काढला, इथं 2 आहे, इथं 2 आहे, यातला 2 बाहेर काढला आणि ह्या 4 मधला एक 4 बाहेर काढला. म्हणजेच बघा 6 7 किती झाले आपले? 42 झाले. 42 दोन्ही म्हणजे 4 आणि आहे 8 आणि परत चौक करायची, 4 चौक 16 8 चौक 32 32 आणि 1 33 म्हणजे 336 चौ मीटर. हे आपलं काय आलं? दुसऱ्या आकृतीचं क्षेत्रफळ आलेलं आहे. आता आपल्याला जी राहिलेली आकृती आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ कुठला त्रिकोण आहे आपला? तर CDE चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया, पाया काय आपला? तर CE गुणिले उंची काय आपली? तर FD
ठीक आहे, म्हणजेच 1/2 गुणिले पाया किती आला होता आपला 28 आला होता आणि उंची किती होती 16 होती. 2×8 = 16 बरोबर आहे. 8×8 = 64, 6 आले 8×2 = 16, 16 आणि 6 म्हणजे 22, 224 म्हणजे हे तिसरं आलं 14 मीटर. ठीक आहे. आता बघा पहिली, दुसरी आणि तिसऱ्या तिन्ही आकृतीचं क्षेत्रफळ झालेलं आहे इथं, म्हणून एरिया ऑफ कुठला आहे आपला ABCDE बरोबर आहे. बरोबर काय असणार आहे, हे जे पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी आकृती आहे त्या सगळ्यांची, पहिली, दुसरी आणि तिसरी आकृती आहे त्या सगळ्यांची बेरीज म्हणजेच कुठली बघा, पहिल्या आकृतीचं क्षेत्रफळ किती आलं होतं आपलं तर 216, दुसऱ्या आकृतीचं 336 आणि तिसऱ्या आकृतीचं 224. आता ह्या सगळ्यांची बेरीज करा. 6×4 = 10, 10×7 = 16, हातच्याला 1 आले, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 1 7 आले इथं, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 म्हणजे 776 चौ मीटर हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपला संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत रहा. धन्यवाद.